नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचं बुक रीड करत आहोत। त्यातील प्रकरण 10 बघत आहोत, मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज बघत आहोत। चला तर मग फंडामेंटल ड्युटीज यांचं वाचन करणार आहोत आज आपण। चला तो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवीन विद्यार्थ्यांनी लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे। चला, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे असूनही मूळ राज्यघटनेत केवळ नागरिकांच्या मूलभूत हक्काची तरतूद केलेली आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास राज्यघटनेत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करणे राज्यघटनेच्या रचनाकारांना आवश्यक वाटले नसावे। मात्र राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात राज्याची कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट केलेली आहेत। सन 1976 मध्ये संविधानात नागरिकांची मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली। नंतर 2002 मध्ये आणखी एक मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले। पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या राज्यघटनेत कर्तव्याच्या यादीवरून प्रेरणा घेत भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली। विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रमुख लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये देखील नागरिकांच्या कर्तव्याची तरतूद केलेली दिसत नाही। जपानची राज्यघटना कदाचित जगातील एकमेव लोकशाही राज्यघटना असेल जिच्यामध्ये नागरिकांच्या कर्तव्याची यादी समाविष्ट आहे। दुसरीकडे समाजवादी राष्ट्रांनी मूलभूत हक्कांना आणि कर्तव्यांना समान महत्त्व दिलेले आहे। म्हणूनच नागरिकांनी त्यांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेताना सर्व कर्तव्ये आणि दायित्वाच्या जबाबदारीचे पालन करावे असे पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या राज्यघटनेने अधिसूचित केले। आता बघूया स्वर्णसिंग समितीच्या शिफारसी। स्वर्णसिंग कमिटी रिकमेंडेशन। काँग्रेस पक्षाने अंतर्गत आणीबाणीच्या 1975 ते 1977 काळात मूलभूत कर्तव्याची आवश्यकता आणि अपरिहार्यता जाणली आणि या कर्तव्याबाबत शिफारसी करण्यासाठी 1976 मध्ये सदर स्वर्णसिंग समितीची स्थापना केली। समितीने राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचे स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्याची शिफारस केली। हक्कांचा उपभोग घेताना काही कर्तव्ये पार पाडणे ही आवश्यक आहे याची नागरिकांना जाणीव असायला हवी यावर समितीने भर दिला। काँग्रेस सरकारने या शिफारसी स्वीकारल्या आणि 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती कायदा लागू झाला। या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत विभाग 4A चा समावेश करण्यात आला। या नव्या विभागामध्ये केवळ एकच अनुच्छेद समाविष्ट आहे, ते म्हणजे अनुच्छेद 51A। या अनुच्छेदामध्ये पहिल्यांदाच नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत। मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश न करणे ही ऐतिहासिक चूक असल्याचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने जाहीर केले आणि संविधानाचे रचनाकार जे करू शकले नाहीत ते आता केले जात आहे असा दावा केला। स्वर्णसिंग समितीने घटनेत 8 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती, मात्र 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1976 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला। नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने समितीच्या काही शिफारसी स्वीकारल्या नाहीत आणि त्यामुळे त्या राज्यघटनेत नमूद केलेल्या नाहीत। समितीच्या या शिफारसी पुढे दिलेल्या आहेत, त्या वाचून घेऊयात। पहिली शिफारस अशी आहे की कोणत्याही कर्तव्याचे पालन न केल्यास किंवा पालन करण्यास नकार दिल्यास दंड किंवा शिक्षा करण्याचा अधिकार संसदेकडे असेल। दुसऱ्या शिफारसीत असं सांगितलं आहे, कोणत्याही मूलभूत हक्काचे उल्लंघन केल्याचा किंवा घटनेच्या इतर कोणत्याही तरतुदींशी विसंगत असल्याच्या कारणास्तव असा दंड किंवा शिक्षेची तरतूद करणाऱ्या कायद्यावर कोणत्याही न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही। आणि तिसरी शिफारस अशी आहे की कर भरणे हे देखील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असले पाहिजे। आता बघूयात मूलभूत कर्तव्याची यादी। लिस्ट ऑफ फंडामेंटल ड्युटीज। अनुच्छेद 51A नुसार भारताच्या प्रत्येक नागरिकाला कर्तव्य असेल। त्यामध्ये पहिला आहे संविधानाचे पालन करणे आणि त्याच्या आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे। दुसरं, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शाची जोपासना करणे आणि त्यांचे अनुसरण करणे। तिसरं, भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता उन्नत राखणे आणि संरक्षण करणे। 4, देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे। 5, धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्ग भेदापलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांमध्ये एकोपा आणि बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथांचा त्याग करणे। 6,
देशाच्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. 7. वने, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसृष्टी यांच्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांप्रती भूतदया बाळगणे. 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10. सौराष्ट्र आणि उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. 11. प्रत्येक मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षे वयोगटातील आपल्या अपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य 86व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2002 द्वारे समाविष्ट करण्यात आले आहे. 86वी घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्यांची ही यादी आहे. आता मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. फीचर्स ऑफ द फंडामेंटल ड्युटीज काय आहे ते बघूयात. मूलभूत कर्तव्याच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घेता येतील. पहिला, काही कर्तव्ये नैतिक तर काही नागरी स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शाचे जतन करणे हा एक नैतिक उपदेश आहे. राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे नागरी कर्तव्य आहे. काही कर्तव्यामध्ये भारतीय परंपरा, पौराणिक कथा, धर्म आणि प्रथा यांच्या मूल्यांचा संदर्भ असलेला आढळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास या कर्तव्याच्या माध्यमातून मूलतः भारतीय जीवन पद्धतीचे संहितीकरण केलेले आहे. तिसरं, काही मूलभूत हक्क भारतीय नागरिकांप्रमाणेच काही परकीय व्यक्तींनाही लागू होतात. मात्र मूलभूत कर्तव्ये केवळ नागरिकांपुरतीच मर्यादित असून ती परकीयांना लागू होत नाही. 4. मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच मूलभूत कर्तव्ये देखील न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायालयांद्वारे त्यांची थेट अंमलबजावणी करण्याची तरतूद संविधानात दिलेली नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या उल्लंघनाबाबत कोणतेही कायदेशीर निर्बंध लादता येत नाही. मात्र योग्य कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार संसदेकडे आहे. मूलभूत कर्तव्याची टीका. क्रिटिसिझम ऑफ फंडामेंटल ड्युटीज. संविधानाच्या विभाग 4A मध्ये नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यावर खालील कारणास्तव टीका केलेली आहे. पहिली टीका ती बघूया. मूलभूत कर्तव्याची यादी सर्वसमावेशक नाही. या यादीमध्ये मतदान करणे, कर भरणे, कुटुंब नियोजन इत्यादी महत्त्वाच्या कर्तव्याचा समावेश नाही. स्वर्णसिंग समितीने खरे तर कर भरण्याच्या कर्तव्याची शिफारस केलेली होती. दुसरं, काही कर्तव्ये अस्पष्ट, संदिग्ध आणि सामान्य माणसाच्या आकलनापलीकडची आहेत. उदाहरणार्थ उदात्त आदर्श, संमिश्र संस्कृती, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यासारख्या वाक्प्रचाराचे जो तो आपल्याला परीने वेगवेगळे अर्थ लावू शकतो. तिसरं, कर्तव्ये न्यायप्रविष्ट नसल्याने समीक्षकांनी त्यांचे वर्णन नैतिक उपदेशांची जंत्री असे केलेले आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरल्यास दंड किंवा शिक्षेची शिफारस केलेली होती. चौथं, या कर्तव्याच्या संविधानातील समावेश करणी असल्याची टीका देखील समीक्षकांनी केलेली आहे. कारण की संविधानात मूलभूत कर्तव्ये म्हणून असलेल्या या सर्व कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश केलेला नसला तरीही नागरिकांनी ती कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि 5वं असं आहे की समीक्षकांच्या मते संविधानाच्या विभाग 4 मध्ये परिशिष्ट म्हणून मूलभूत कर्तव्याचा समावेश केल्याने त्याचे मूल्य आणि महत्त्व कमी झाले आहे. मूलभूत हक्काच्या बरोबरीने त्यांचे महत्त्व कायम राहावे म्हणून त्यांना विभाग 3 नंतर समाविष्ट करायला पाहिजे होते. आता बघूयात मूलभूत कर्तव्याचे महत्त्व. सिग्निफिकन्स ऑफ फंडामेंटल ड्युटीज. टीका आणि विरोध झालेला असूनही मूलभूत कर्तव्ये खालील मुद्द्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जातात. पहिलं कुठलं आहे? हक्कांचा उपभोग घेत असतानाच आपल्या देशाप्रती, आपल्या समाजाप्रती आणि अन्य नागरिकांप्रती आपली काही कर्तव्ये आहेत याची जाणीव करून देण्याचे काम ही मूलभूत कर्तव्ये करतात. दुसरं, राष्ट्रध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नासधूस करणे इत्यादी राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कृत्यांबाबत चेतावणी देण्याचे काम देखील ते करत असतात. आणि तिसरं, ही कर्तव्ये नागरिकांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यामुळे नागरिकांमध्ये शिस्त आणि बांधिलकीची भावना वाढीस लागते. नागरिक हे केवळ प्रेक्षक नाहीत, त्यांच्यावर राष्ट्रीय उद्दिष्टे गाठण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असतो. 4. कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यात आणि निश्चित करण्यात न्यायालयांना मूलभूत कर्तव्याचे सहाय्य होते. मोहन कुमार सिंगनिया प्रकरण 1991 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की कलम 51A मूलभूत कर्तव्याचा वापर संदिग्ध कायद्याची संवैधानिकता निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. पुढे रामलीला मैदान घटना प्रकरण 2012 मध्ये न्यायालयाने निरीक्षक केले की घटनेच्या भाग 3, 4 आणि 4A मध्ये एक समान धागा चालतो. एक भाग मूलभूत अधिकाराची गणना करतो, दुसरा शासनाची मूलभूत तत्वे घोषित करतो आणि तिसरा नागरिकांची मूलभूत कर्तव्ये मांडतो. यापैकी
कोणत्याही तरतुदींचा अर्थ लावताना या भागांमधून उद्भवणाऱ्या तिन्ही घटनात्मक पैलूवर अशा विवेचनाचा व्याप्ती आणि प्रभाव तपासणे नेहमीच उचित राहील. त्याची कायद्याद्वारे अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही एका कर्तव्याचे पालन करण्यात अपयश आल्यास संसद त्याबाबत योग्य दंड किंवा शिक्षेची तरतूद करू शकते. तत्कालीन कायदा मंत्री HR गोखले यांनी राज्यघटनेच्या उद्घाटनाच्या 26 वर्षांनी मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यामागे पुढील कारण दिले होते. स्वतंत्र भारतात विशेषतः जून 1975 मध्ये आणीबाणीच्या कालखंडात विद्यमान कायदेशीर व्यवस्थेचा आदर करण्याचा त्यांच्या मूलभूत जबाबदाऱ्या पूर्ण करताना बहुतांश लोकांनी प्रतिकार केला नाही. गतकाळात अनेक राष्ट्रविरोधी आणि असंवैधानिक आंदोलनाचे साक्षीदार असणाऱ्या या लोकांवर मूलभूत कर्तव्यावरील प्रकरणातील तरतुदीचा अनुकूल प्रभाव पडणार होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्याचे समर्थन केले आणि कर्तव्याच्या समावेशामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असा युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या, मूलभूत कर्तव्याच्या नैतिक मूल्याने हक्कांची अवनती होणार नाही. यातून नागरिकांना त्यांच्या हक्कांसोबतच त्यांच्या कर्तव्याची जाणीव होऊन लोकशाहीमध्ये समतोल प्रस्थापित होईल. काँग्रेस सरकारने राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केल्यानंतर संसदेत विरोधकांनी याचा कडाडून विरोध केला. मात्र असे असूनही आणीबाणीनंतरच्या काळात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकारने मूलभूत कर्तव्ये रद्द केली नाहीत. विशेष म्हणजे नव्या जनता सरकारने 43व्या दुरुस्ती कायदा 1977 आणि 44व्या दुरुस्ती कायदा 1978 द्वारे 42व्या दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 राज्यघटनेत केलेले अनेक बदल पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्याची आवश्यकता आणि इष्टता यावर एकमत होते हे यावरून दिसून येते. सन 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे आणखी एक मूलभूत कर्तव्याचा समावेश केल्याने हे अधिक स्पष्ट झाले आहेत. आता बघूयात वर्मा समिती निरीक्षणे. वर्मा कमिटी ऑब्झर्वेशन्स. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावरील वर्मा समितीने 1999 काही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदीचे अस्तित्व ओळखले. या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. पहिली तरतूद अशी आहे की राष्ट्रीय प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध कायद्याने 1971 भारतीय राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अनादर करण्याला प्रतिबंध घातला आहे. दुसरं असं आहे की भाषा, वंश, जन्मस्थान, धर्म इत्यादी कारणावरून भिन्न प्रवर्गाच्या लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण होण्यास उत्तेजन देणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या विविध फौजदारी कायद्यांमध्ये शिक्षेची तरतूद नमूद केलेली आहे. तिसरं नागरी हक्कांचे संरक्षण कायदा 1955 जात आणि धर्माशी संबंधित गुन्ह्यांविरोधी शिक्षेची तरतूद करतो. चौथं राष्ट्रीय एकात्मतेचे खंडन करणारे विधाने आणि आरोपांना